नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मनीष जोंधळे तुमच्या सगळ्यांचं लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातली नंबर वन संस्था जी तुमच्यासाठी घेऊन आलेली UPSC, MPSC, PSI, STI असिस्टंट या सिरीजमध्ये आपण युट्यूबला जे फ्री लेक्चर सुरू केले, या फ्री लेक्चर मधलं आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, जो की राज्यसेवेच्या मेन्ससाठी आहे, जो PSI ST असिस्टंट कंबाईन साठी आहे, तलाठीसाठी बऱ्याच विषयांसाठी आहे. त्याच्यातला आज आपण पहिला सब्जेक्ट घेत आहोत इतिहास, तो पण आधुनिक भारताचा इतिहास. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पहिलं कोणतं चॅप्टर घेत आहे तर ते युरोपियन कंपन्यांचं आगमन, की ह्या युरोपियन कंपन्या भारतात कशा आल्या, त्या भारतातच का आल्या, हा आपल्यासमोर एक महत्वाचा पट्टा येतो. म्हणून आपण चर्चा करणार आहे की युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन का झालं. ठीक आहे. जर मला तुम्हाला सांगायचं ठरलं विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, जवळपास 14व्या आणि 15व्या शताब्दीमध्ये ठीक आहे, 14व्या आणि 15व्या शताब्दीमध्ये 14व्या आणि 15व्या शताब्दीमध्ये खूप औद्योगिक क्रांतीचा विकास घडला. अमेरिकेने वाफेच्या इंजिनचा शोध लावला, ज्याच्यावर नंतर सगळ्या रेल्वे त्याच्यावर चालायला लागल्या. कोणी टेलिफोनचा शोध लागला. असे वेगवेगळे शोध लागले. जसजसे शोध लागले तर ह्या शोध लागले त्यांच्यातून कंपन्या जन्माला आल्या आणि ह्या कंपन्यांना कच्च्या मालाची गरज पडायला लागली. आणि त्याचबरोबर यांनी जो पक्का माल बनवला तो पक्का माल खपवण्यासाठी बाजारपेठांची गरज पडली. म्हणून बाजार शोधण्यासाठी ह्या युरोपियन कंपन्या भारताकडे यायला सुरुवात झाली. हे झालं पहिलं कारण. पण ह्या युरोपियन कंपनीने भारतच का निवडला, हा एक महत्वाचा प्रश्न येतो. विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं जर ठरलं तर ह्या कंपन्या भारतात का आल्या, याच्या सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्राचीन काळापासून भारताला स्वतःचा प्राचीन इतिहास आहे, भारताला स्वतःचा मध्यकालीन इतिहास आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, की जर प्राचीन काळापासूनच हियान असो, मिहान असो, वर्नियर असो, असे चंद्रगुप्त मौर्याच्या काळातले असो, खूप बरेच सारे विदेशी व्यापारी भारतात आले आणि ज्यांनी भारतात येऊन भारताच्या व्यापाराची खूप चर्चा केली. आणि व्हर्नियर नावाचा जो व्यक्ती होता तो तर म्हणतो की जगातलं सगळं सोनं घुमून फिरून कुठे येतंय, भारतात येतं. याचा अर्थ काय, की भारत हा व्यापारासाठी समृद्ध आहे. ठीक आहे. जर भारत व्यापारासाठी समृद्ध आहे, जगाचं सगळं सोनं घुमून फिरून भारतात येतंय, म्हणजे पिवळ्या धातूची भारतात सगळ्यात जास्त किंमत आहे. आणि जिथं पिवळा धातू आहे तिथं सगळ्यात मोठा व्यापार आहे, असं त्या काळातली एक अवधारणा होती. या अवधारणेला जर मी मध्यस्थी ठेवलं तर त्यामुळे ह्या युरोपियन कंपन्या भारतात आला असं म्हणायला काही हरकत नाही. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण, ह्या ज्या चारीच्या चारही कंपन्या होत्या, या चारीच्या चारही कंपन्यांचं नाव ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी इंडियाबद्दल जर मला तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक बॅक्टेरिया नावाचं साम्राज्य होतं. आणि बॅक्टेरिया नावाच्या साम्राज्याचा जो राजा होता, ज्याचं नाव होतं अलेक्झांडर, ज्याला भारतात सिकंदर नाव दिलं. आणि ज्यावेळेस हा अलेक्झांडर जग जिंकत 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 भारतापर्यंत पोहोचला, नेमकी त्या ठिकाणी हिमालयन रेंजमध्ये त्याला पोरस नावाचा राजा भेटला. जिथं पोरस राजाने त्याला थांबून ठेवलं. जोरदार युद्ध झालं. पोरस राजा हारला. पण मात्र सिकंदरने त्याला विचारलं की मी तुझ्या बरोबर काय करू. तर त्याने सांगितलं की एका राजाला ज्या सन्मानाने मारलं जातं त्या सन्मानाने मार, नाहीतर राजासारखा सन्मान दे. सिकंदरला हे उत्तर खूप आवडलं आणि सिकंदरने त्याला आपला भारतीय सेनापती घोषित केलं. याच वेळेस सिकंदरकडे दोन इतर दोन इतर सेनापती होते. एकाचं नाव होतं सिलिकोट, तर दुसऱ्याचं नाव होतं मेगाथिनीज. ठीक आहे. तर सिच्युएशन अशी झाली की ह्या सिंधू नदीजवळ पोरस राजाने आपल्याला एवढं जाम केलं, पाटलीपुत्राचा राजा तिथं बसले. मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती चाणक्यने. आणि चंद्रगुप्त मौर्य त्यावेळेस तिथं बसेल होता, एक मोठी सेना घेऊन बसेल होता. आणि त्याच्यामुळे सिकंदरच्या लक्षात आलं की पोरस राजाने एवढे हाल केलेले आहेत, तर तो खाली गेल्यानंतर किती हाल करणार आपले. त्याच्यामुळे तो तिथंच थांबला. तिथून त्याने आपल्या परतीचा प्रवास सुरू केला. पण जाता जाता आपलं साम्राज्य खास करून सिलिकोट आणि मेगाथिनियसच्या नावाखाली सोपून गेला. या मेगाथिनियसने काय केलं, चंद्रगुप्त मौर्याला आपली मोठी मुलगी देऊन टाकली आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि अशा प्रकारे स्थायी संबंध स्थापित केले. आणि त्याचबरोबर मेगाथिनियसने ही जी नदी आहे सिंधू नदी, तर हे लोक सिंधू नदीला
इंडस नदी हे नाव दिलं आणि इंडस नदीवर यांनी पुस्तक लिहिलं इंडिका. इंडिका. आणि अशा प्रकारे युरोपियन लोकांमध्ये हे पुस्तक इतकं चर्चित राहिलं, इंडिका नावाचं पुस्तक इतकं चर्चित राहिलं की इंडिका मध्ये जर सांगायला जावा तर भारताच्या समृद्धीची सगळ्यात जास्त चर्चा करण्यात आली. आणि त्याच्यामुळे ह्या युरोपियन कंपन्यांना लक्षात आलं की भारत एक मोठी बाजारपेठ आहे. आणि पुढे जाऊन संविधानाचा कलम 1 याच्या आधारावर तयार झालं. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. ते तर पॉलिटीमध्ये बघू आपण. पण मला आता इथं तुम्हाला काय सांगायचंय बघा, तर अशा प्रकारे युरोपियन कंपन्यांना भारताचं मार्केट दिसण्याचं कारण ठरलं. ठीक आहे. आणि मग जेव्हा 14व्या आणि 15व्या शताब्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युरोपियन कंपन्यांचं हे झालं, खूप मोठ्या प्रमाणात युरोपियन ज्या कंपन्या होत्या त्या भारताकडे यायला लागल्या, तर ब्रिटिश नावाची जी कंपनी होती, इंग्रज नावाची कंपनी जी होती, त्यांनी एका शब्दाचा फॉलोअप घेतला आणि तो शब्द म्हणजे उपनिवेशक. काही काही पुस्तकांमध्ये याला अपनिवेशक असे म्हणतात. काय उपनिवेशक, काय औपनिवेशक, दोन्ही एकच शब्द आहे, फक्त त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या याचा वापर करण्यात. म्हणजेच काय की एक संप्रभू देश. संप्रभू देश म्हणजे काय रे, जो आपल्या आंतरिक आणि बाह्य निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ठेवतो आणि दुसरा कोणाचाही हस्तक्षेप स्वीकार करत नाही. असं समजून चला की जर उद्या पाकिस्तानने तुमच्यावर आक्रमण केला तर तुम्ही अमेरिका आणि रशियाला विचारायला जाणार की आम्ही युद्ध करू का? नाही. तुम्ही एक संप्रभू देश आहे. तुम्ही तुमच्या आंतरिक आणि बाह्य निर्णय घेण्याची स्वतंत्रता ठेवतात. तर लक्षात घ्या की मला काय म्हणायचंय की त्यावेळेस भारत एक संप्रभू देश होता. मान्य आहे की वेगवेगळे राजे नवाब वगैरे बरंच काही होतं, पण ते सगळे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होते. तर एक समजून चलू की भारत एक संप्रभू देश होता, ब्रिटिश एक संप्रभू देश होता. हा संप्रभू देश तुमच्याकडे आला, तुमच्या राजकीय शक्तींवर नियंत्रण मिळवलं आणि तुमच्या देशातल्या सगळ्या संसाधनांना आपल्या देशाच्या विकासाला लावलं. ज्याच्या मोबदल्यात गुलाम देशाला काही भेटलं नाही. या घटनेला नाव दिलं जातं उपनिवेश. उपनिवेश म्हणजे काय, तर फक्त एकतर्फा शोषण. तुम्ही असं समजून चला की ब्रिटिशांनी काय केलं, तर हे एक स्पंज होतं ज्यांनी गंगा नदीत टाकलं, गंगा नदीचे सगळे स्रोत उपसले आणि टेम्स नदीत जाऊन सोडून दिले. याला यांनी नाव दिलं उपनिवेशवाद. ठीक आहे. गुलाम देशाची सर्व संसाधन संपत्ती आपल्या देशाच्या विकासाला लावणे, याला म्हटलं जातं उपनिवेशवाद. आणि हाच तर इंग्रजांनी केला. एवढं शोषण केलं भारताचं की भारताला त्याच्या मोबदल्यात काही भेटलं नाही. ठीक आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय काय घटना घडल्या, पण गुलामीकडून कसं स्वातंत्र्याकडे गेलो हा पूर्ण प्रवास आपल्याला चर्चा करायची आहे. हा इतिहास तुम्हाला सगळीकडे विचारला जाणार आहे. आणि याचं पहिलं चॅप्टर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, युरोपियन कंपन्यांचं आगमन. आणि जेव्हा मी युरोपियन कंपन्यांचं आगमन घेतोय तर सगळ्यात पहिले मी तुमच्याशी चर्चा करेन की ह्या चारही कंपन्या भारतात येण्याचा, स्थापन होण्याचा क्रम तो बघूया आपण. भारतात व्यापाराला घेऊन जर सगळ्यात पहिले कंपनी कोणती स्थापन झाली असेल ते ती पोर्तुगाली कंपनी झाली. ती कंपनी 1505 ला स्थापित झाली. कंपनी 1505 ला स्थापित झाली. 1500 ला कंपनीची स्थापना झाली. 1505 ला भारतात आली. ठीक आहे. आणि 1961 ला हिने भारत सोडला. आणि या संदर्भात आपल्याला गोवा मुक्ती संग्राम माहिती आहे. ठीक आहे. ब्रिटिश कंपनी 1600 ला स्थापन झाली. जॉन विल्सन आणि जॉन मिल्डे ह्या दोघं मित्रांनी मिळून ही कंपनी स्थापन केली. 1608 ला कॅप्टन हॉकिंगच्या नेतृत्वात कंपनी भारतात आली. आणि 1947 ला शेवटचा जो व्हाईसरॉय होता किंवा शेवटचा जो गव्हर्नर जनरल होता माउंट बॅटन, तो कंपनीला घेऊन गेला. डच कंपनी 1602 ला स्थापन झाली. 1603 ला भारतात आली आणि 1799 ला भारत सोडला. फ्रान्सिसी कंपनी 1664 ला स्थापन झाली. 1664 ला भारतात आली आणि 1799 ला हिने भारत सोडला. आणि विशेष म्हणजे या चारही कंपन्यांचं नाव काय होतं, तर ईस्ट इंडिया कंपनी ऑफ पोर्तुगाल, ब्रिटिश, डच, फ्रान्सिसी. तर चारही कंपन्यांचं नाव ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी. प्राचीन काळापासूनच भारत आपल्या समृद्धीसाठी विश्वविख्यात होता. जुन्या काळापासून खूप सारे युरोपियन लोक भारतात आले, ज्यांनी विदेशांमध्ये जाऊन जाऊन भारताच्या समृद्धीची चर्चा केली. व्हर्नियर सारखा व्यापाऱ्याने असं म्हटलं की जगातलं सर्व सोनं घुमून फिरून भारतात येतं. याचा अर्थ क्लिअर आहे की भारत हा व्यापारासाठी काय आहे, समृद्ध आहे. भारतात एक स्टेबल मार्केट आहे असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याचं म्हणणं होतं की जगातलं सगळं सोनं घुमून फिरून कुठे येतंय, भारतात येतं. शहाजहानच्या काळात
शहाजहानच्या काळात सर्वाधिक विदेश नीती झाल्या. ठीक आहे. 15व्या आणि 16व्या शताब्दीमध्ये सर्वात अधिक वैज्ञानिक शोध लागले आणि ह्या शोधांसाठी बाजारपेठांची गरज पडली. एक तर कच्चा माल तो पक्का करणे, पक्का मालाला पुन्हा त्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी कोणाची गरज होती? बाजारपेठांची गरज होती. याच काळात भांडवलशाही वर्गाचा जन्म झाला. भांडवलशाही म्हणजे ते लोक होते की जर इकॉनॉमिक्स मध्ये जर पहिला शब्द कोणता शिकायला भेटतो तो भांडवलशाही शिकतो. भांडवलशाही म्हणजे काय? कॅपिटलायझेशन म्हणजे काय? की जर एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू निर्माण करायची असेल आणि ती वस्तू निर्माण करण्यासाठी तिची पूर्ण लागत जर खाजगी लोकांची असेल तर अशा वस्तूला भांडवलशाही वर्ग म्हणून ओळखतात. म्हणजे ती वस्तू निर्माण करताना तिथं लागणारे मजूर, वस्तूची किंमत, कच्चा माल, मशिनरी वगैरे सगळं खाजगी लोकांचं. त्या वस्तूची किंमत पण खाजगी लोकच निश्चित करणार. म्हणजे जिथं सगळं खाजगी लोकांवर सोडून दिलं जातं त्याला भांडवलशाही असं म्हटलं जातो. आणि बघा याच काळामध्ये भांडवलशाही वर्गाने आपल्या स्वार्थासाठी उपनिवेशवाद सुरू केला. म्हणजे आपला देश सोडायचा, दुसऱ्या देशात जायचं, त्यांना गुलाम बनवायचं आणि त्यांच्या सगळ्या संसाधनांना आपल्या देशाच्या विकासाला लावायचं. तर याला म्हटलं जातं उपनिवेशवाद. ठीक आहे. ज्या वेळेस तुर्कीने खुष्कीचा मार्ग बंद केला, खुष्कीच्या मार्गालाच आपण एक अजून नाव देऊ शकतो, सिल्क रूट. ठीक आहे. रेशमी मार्ग. ठीक आहे. आणि हा रेशमी मार्ग चीन पासून निघाला तर तो तुर्कीपर्यंत जात होता आणि तुर्कीमधून तो युरोपला जात होता. म्हणजे सरळ सरळ जमिनी मार्ग होता आणि ह्या जमिनीवर कोणाचं नियंत्रण होतं? तुर्कीचं नियंत्रण होतं. पण तुर्कीमध्ये सत्ता परिवर्तित झाली आणि त्यांनी हा मार्ग बंद केला, युरोपमध्ये जायचा मार्ग बंद केला. तर साहजिकच आहे या लोकांना समुद्री मार्गाची काय पडायला लागली? गरज पडायला लागली. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की भारतात तर जायचंय पण समुद्री मार्गे जायचंय. आणि भारतात समुद्र मार्ग जाण्याचा मार्ग यांनी शोधायला सुरुवात केली. आणि या संदर्भात ठीक आहे. आता सिच्युएशन बघा. ठीक आहे. आता सिच्युएशन बघा. हा जो मी तुम्हाला इथं दाखवतोय तर हा सगळा युरोप आहे बघा. हा सगळा युरोप खंड आहे. हा भूमध्य सागर आहे. हा युरोप खंड आहे. ठीक आहे. आणि हा बघा हा तुर्की बघा. ठीक आहे. आता हा युरोप खंड आहे, हा तुर्की आहे. आणि तुर्कीच्या जर बाजूला मी जर तुम्हाला दाखवलं तर हा आपला एशिया खंड. हा एशिया खंड. आणि इथं चीन आहे बघा. चीनकडून एक सिल्क रूट तुर्कीला येत असे आणि तुर्कीवरून कुठे जात होता? युरोप देशात जात होता. आणि साहजिकच तुर्कीने हा रस्ता काय केला? बंद केला. आणि हा सिल्क रूट जसा बंद झाला तर ह्या युरोपियन देशांना आपलं मार्केट भारतात मध्ये स्थापित करण्यासाठी समुद्र मार्गाची काय पडायला लागली? गरज पडायला लागली. आणि म्हणून समुद्री मार्गे येण्यासाठी यांनी आपल्या नंबर ऑफ जहाजेस पाठवायला सुरुवात केली. या संदर्भात 1498 ला एक पोर्तुगाली राजा होता ज्याला लोक हेनरी द नेव्हिगेटर म्हणून ओळखायचे. याच्या काळात लय खंडांचा शोध लागला. याच्या काळात अमेरिका खंडाचा शोध लागला, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा शोध लागला, आफ्रिका खंडाच्या शेवटच्या टोकापर्यंत याच्या कार्यकाळात पोहोचलं. म्हणजे जर मला सांगायचं ठरलं तर त्याने एक जहाज पाठवली. या जहाजाचा जो कप्तान होता तर ह्या जहाजाचा कप्तान होता कोलंबस. आणि कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला. म्हणजे अमेरिका खंडात पाय ठेवणारा पहिला बाहेरील व्यक्ती जर कोणी असेल तर तो कोलंबस होता. पण स्थानिकांनी त्याची हत्या केली आणि त्याला शोधण्यासाठी पुढची जहाज निघाली आणि त्या जहाजाचा कप्तान होता अमेरिग्रो. त्या जहाजाचा कप्तान कोण होता मित्रांनो? अमेरिग्रो होता. आणि अमेरिग्रोने काय केलं तर त्या खंडाचं नावच अमेरिका ठेवून दिलं. स्वतःच्या नावावरून त्या खंडाचं नाव ठेवून दिलं, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. आणि कोणी शोधला? युरोपियन लोकांनी शोधला. तर म्हणायला हरकत नाही की युरोपियन लोकांनी अख्खा भारत फिरला. याच काळामध्ये 1450च्याच आसपास या लोकांनी दुसरी जहाज खालच्या दिशेला पाठवली जी केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचली. केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचली. पण हिचा जो कप्तान होता तर हिचा कप्तान होता बार्थो लिनियस. मित्रांनो हिचा कप्तान कोण होता? बार्थो लिनियस होता. बार्थो लिनियसने केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला
त्याला आशा भेटली की अरे इथून पुढून तरी भारतात जाण्याचा मार्ग भेटू शकतो. त्याच्यानंतर पुढचा शोध घेण्यासाठी यांनी वास्को दी गामाला पाठवलं. वास्को दी गामाला पाठवलं. वास्को दी गामा याने 1498 ला आपला प्रवास सुरू केला. वास्को दी गामाने 1498 ला आपला प्रवास सुरू केला मित्रांनो. जसा प्रवास 1498 ला सुरू झाला तर बघा त्याने केप ऑफ गुडला मेडागास्करला चक्कर मारली आणि कालिकट पर्यंत येऊन पोहोचला. कालिकट पर्यंत येऊन पोहोचला. साहजिकच कालिकट पर्यंत तो सरळ सरळ आला नसेल. तर एक अरब व्यापारी होता मित्रांनो. ठीक आहे. एक अरब व्यापारी होता ज्याचं नाव होतं अब्दुल मस्जिद. एक अरब व्यापारी होता ज्याचं नाव काय होतं मित्रांनो, अब्दुल मस्जिद. आणि अब्दुल मस्जिद या दोघांच्या संयुक्त जहाजा कोचीनला पोहोचल्या आणि कोचीन जवळचं एक गाव होतं, गावाचं नाव होतं कालिकट. आणि तिथला स्थानिक राजा होता जामोरीन. आणि ह्या लोकांनी जामोरीनच्या दरबारी उपस्थित राहिले. जामोरीनच्या दरबारी पोहोचले मित्रांनो आणि जामोरीनने ह्या दोघांचं स्वागत केलं. ठीक आहे. आणि अशा प्रकारे समुद्री मार्गे येणारा पहिला युरोपियन, लक्षात घ्या भारत ऑलरेडी पहिल्यापासून होता, पण भारताचा समुद्री मार्ग शोधण्याचं काम कोणी केलं, वास्को दी गामाने केला. तर समुद्री मार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन जर कोणी असेल तर तो वास्को दी गामा राहिला. वास्को दी गामा इथं आला आणि त्याने 1503 पर्यंत स्वतःला स्टेबल केलं. खूप मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा व्यापार केला. त्याला इतका प्रॉफिट झाला की त्याने राजाला पण सूचित केलं आणि राजाने भारतात व्यापारासाठी या संदर्भात 1500 ला कंपनी स्थापन केली आणि 1505 ला तिचा पहिला गव्हर्नर डी अल्मेराला बोलून भारतात पाठवलं. तर बस पहिल्या कंपनीचं आगमन झालं. ते पण कधी झालं, 1505 ला. ह्या काळात दिल्लीच्या गादीवर सुलतानशाही चालू होती. या काळात लोधी घराणं दिल्लीच्या गादीवर बसेल होतं. 1526 ला लोधी घराण्याची समाप्ती होणार आहे आणि मुघल वंश सुरू होणार आहे 1526 ला. 1526 ला पानिपतचं प्रथम युद्ध होणार आहे. तर संक्रमण बघा, दक्षिणेकडे युरोपियन कंपन्यांचं आगमन, तर उत्तरेकडे मुघलांचं आगमन. ठीक आहे. बस हेच संक्रमण आपल्याला करायचं आहे इतिहासामध्ये. जर ह्या गोष्टी तुम्ही पकडायचे शिकले ना मित्रांनो तर इतिहास तुमचा तोंडी पाठ होऊन जाईल. तुमच्या इतिहासातला मार्ग बिलकुल जाणार नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला एक अजून सांगतो की मी ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देणार आहे. टेलिग्राम चॅनलचे जे काही QR कोड आहे ते सगळे मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. तुम्ही स्कॅन करा आणि आम्हाला जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो. तर पीडीएफ लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. ही जशीच्या तशी पीडीएफ मी तिकडे टाकून देईन. ह्या पीडीएफ मध्ये सगळे पॉईंट एनसीईआरटीचे पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नका घेऊ. मी 2010 ते 2016 या दरम्यान दिल्लीला IAS ची तयारी केलेली आहे. बस माझ्या ह्याच त्या सगळ्या नोट्स आहे ज्या मी तुमच्या बरोबर शेअर करतोय मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. चलिए पुढे जाऊया आपण. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, पोर्तुगाली कंपनी 1505 आणि 1961. ठीक आहे. 1498 ला केप ऑफ गुड होप मार्गे वास्को दी गामाने कालिकटला पोहोचला, ज्या ठिकाणी त्याचं स्वागत जामोरिन राजाने केलं. सुरुवातीला वास्को दी गामा याने मसाल्याचा वापर केला, त्याच्यात त्याला खूप फायदा झाला. वास्को दी गामाने कालिकट, कोचीन, कनौर या ठिकाणी आपले व्यापारिक केंद्र सुरू केले आणि कालांतराने 1502 ला अल्मेडा, कोचीन, कनौर, कालिकट, अंजनदीव या ठिकाणी त्याने आपले किल्ले बांधले. म्हणजे डायरेक्ट आपला व्यापार मजबूत केला. कंपनी येण्याच्या आधी वास्को दी गामाने आपला पाया मजबूत करून गेला. वास्को दी गामा जर बघायला जावं ना मित्रांनो तर तो तिथला एक मोठा चोर होता, दरोडेखोर होता. राजाला काही काम नव्हतं, एका जहाजात खलाशी म्हणून काम करायचा. जहाजात बसून तिला जा भारताचा शोध घे. आणि आता तो एक मोठा व्यापारी बनला पोर्तुगालींचा. बघा परिस्थिती कशी फिरली. अशीच परिस्थिती रॉबर्ट क्लाइव्हची होती. तर कळ इतिहास सांगेन मी तुम्हाला एक एक पॉइंट. ठीक आहे मित्रांनो. 1505 ला पोर्तुगाली राजाने डी अल्मेरा याला ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल बनून भारतात पाठवलं आणि त्याला सांगितलं की बाबा जा तू भारताकडे जा आणि व्यापार करायला सुरुवात करून द्या. ठीक आहे. पोर्तुगाली कंपनीची स्थापना युरोपमध्ये झाली 1500 ला. ती भारतात आली 1505 ला आणि भारतातून गेली 1961 ला. कधी गेली? 1961 ला.
आता या संदर्भात जर मला तुम्हाला सांगायचं ठरलं ना मित्रांनो, तर बघा या पोर्तुगाली कंपनीचा 1505 ला पहिला गव्हर्नर भारतात आला, ज्याचं नाव होतं डी अल्मेरा. ठीक आहे. आणि ह्या डी अल्मेराने बघताच बघता त्याच्या मागे इतर युरोपियन जहाजा भारतात यायला लागलं, म्हणून त्याने 1507 ला निळ्या पाण्याचा कर किंवा ब्ल्यू वॉटर पॉलिसी चालवली. ब्ल्यू वॉटर पॉलिसी चालवली, ज्याच्या अंतर्गत आता युरोपियन जहाज जर भारतात येत असेल तर त्यांनी आम्हाला कर द्यायचा, आणि ह्या पद्धतीला त्यांनी नाव दिलं कार्टेज पद्धत. आणि ह्या पद्धतीला त्या काळातला जो सुलतान होता त्याने सुद्धा स्वीकार केलं. ठीक आहे. 1510 ला हा घरी जातो आणि 1510 ला त्याच्या जागेवर येतो अल्बुकर. त्याच्या जागी कोण येतो? अल्बुकर्क येतो. अल्बुकर्कचं वैशिष्ट्य बघा, जसा तो भारतात येतो तर तो त्यावेळेचा जो विजयनगर साम्राज्याचा राजा असतो, विजयनगर साम्राज्य ज्याची राजधानी हम्पी, आणि ज्याचा राजा होता त्यावेळेस कृष्णदेवराय द्वितीय. लक्षात घ्या याची स्थापना 1326 ला झालेली आहे. ठीक आहे. पण लक्षात घ्या आता सध्याला आपण इथंच राहणार आहे, आपण जास्त डीप मध्ये जाणार नाही. मध्यकालीन भारतात सध्याला आपल्याला जायचं नाहीये. तर लक्षात घ्या अल्बुकर्क आल्यानंतर त्याने विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याच्याबरोबर मित्र बनवल्यानंतर आपले संबंध घनिष्ठ करण्यासाठी याच काळात या दोघांनी मिळून काय केलं, तर पोर्तुगाली पुरुषांना भारतीय महिलांबरोबर विवाह करण्यासाठी प्रोत्साहित केलं, जेणेकरून स्टेबिलिटी येईल, जेणेकरून नातेसंबंध स्थापन झाल्यानंतर आपला व्यापार मजबूत होऊ शकतो. या संदर्भात विदेशी पुरुषांना, खास करून पोर्तुगाली पुरुषांना भारतीय महिलांशी विवाह करण्यासाठी प्रोत्साहित केलं. ठीक आहे. याच दरम्यान याच काळामध्ये याने बिजापूरकडे होता गोव्यावर आक्रमण केला आणि गोवा जिंकून घेतलं. 1510 ला याने गोवा जिंकलं. त्याच्यानंतर हा इतका लोकप्रिय झाला, पण काही कारणास्तव याला पुन्हा घरी बोलून घेण्यात आलं. हा घरी गेला आणि त्याच्या जागेवर आला पुन्हा त्याच्या जागेवर कोण आला? पुन्हा. आणि पुन्हाने आपली राजधानी कोचीनवरून कुठे स्थानांतरित केली? 1529 ला हा जो कुन्हा होता ना, कुन्हा याने आपली राजधानी कुठे स्थानांतरित केली? कोचीनवरून गोव्याला स्थानांतरित केली. आणि बघा 1529 पासून तर 1961 पर्यंत पोर्तुगाल्यांची राजधानी काय बनून राहिली? गोवा. देन त्याच्यानंतर काय झालं? गोवा मुक्ती संग्राम झालं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती की ऑपरेशन विजय लॉन्च केलं, आणि 1987 ला गोव्याला भारताचं 25वं राज्य घोषित केलं, जे की भाग 1 मध्ये याची चर्चा होते. भाग 1 मध्ये संविधानाचा भाग 1 मध्ये याला बघू आपण. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्याचा इतिहास परफेक्ट राहील त्याची पॉलिटी परफेक्ट राहील. ज्याला इतिहास जमलं त्याला सगळं जमलं. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग याच्यानंतर यांनी 1534 ला पश्चिम किनारपट्टीवर आपलं नेतृत्व बनवत वेंगुर्ला, दमन, द्वीप या ठिकाणी आपल्या छोट्या वखारी सुरू केल्या आणि त्यांचा विकास करायला सुरुवात केली. या दरम्यान ज्यावेळेस जगातला सगळ्यात जगप्रसिद्ध एक ईसाई गुरु होता, आणि हा ईसाई गुरु ज्याचं नाव होतं झेविरियस. ठीक आहे. याचं नाव काय होतं? झेविरियस. आणि हा पुढे आला होता, भारतात आला होता. आणि म्हणून यांनी 1556 ला भारतामध्ये ईसाई धर्माचा प्रचार करण्यासाठी पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेस चालवली. म्हणजे बघा, फक्त धर्माचा प्रचार करण्यासाठी. चारी कंपन्यांनी धर्माला लय महत्व दिलेलं आहे. ठीक आहे. तर फक्त धर्माचा प्रचार करण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं? पहिली प्रिंटिंग प्रेस चालवली आणि भारतामध्ये छापखाना सुरू केला. ठीक आहे. पुढे जर सांगायचं ठरलं तर ह्या लोकांनी तुमच्यासाठी मका, बटाटा, शिमला मिरची, तंबाखू असे विविध सारे संत्री हे सगळे पिकं यांनी तुमच्यासाठी आणले. आणि अशा प्रकारे आपण ईस्ट इंडिया कंपनी पोर्तुगालीला भारतात घेऊन आलो. तर एकदा बघूया. 1505 ला पोर्तुगाल राजाने, ज्याचं नाव होतं डिसुजा, याने डी अल्मेराला ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर म्हणून भारतात पाठवले. 1507 ला अल्मेराने निळ्या पाण्याचा कर लावला. 1510 ला अल्बुकर्क हा नवीन गव्हर्नर म्हणून आला, जो अत्याधिक लोकप्रिय झाला, कारण की भारताशी संबंध टिकवण्यासाठी पोर्तुगाली पुरुषांना भारतीय महिलांबरोबर विवाह करण्यासाठी प्रोत्साहित केलं. ठीक आहे. त्याचबरोबर विजयनगर साम्राज्याचा कृष्णदेवराय द्वितीय याच्यावर मैत्री संबंध स्थापित केले. 1510 ला बिजापूरकडून गोवा जिंकून घेतले.
1529 ला निनो द कुना हा गव्हर्नर म्हणून भारतात आला, ज्याने आपली राजधानी कोचीन वरून गोव्याला स्थानांतरित केली आणि 1961 ला यांनी गोवा सोडलं. बघा यांचा पश्चिम घाटाकडे यांचा विकास बघा. 1534 ला दीव 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 वसई साष्टी ठीक आहे जिंकून आपल्या नवीन वखारी स्थापन केल्या. 1542 ला गव्हर्नर मार्टिन डिसूजा असताना त्यावेळेस जगप्रसिद्ध ईसाई धर्माचा प्रचारक ज्याचं नाव होतं जेवेरियस हा भारतात आला आणि बघा 1556 ला इथं या संदर्भात ईसाई धर्माचा प्रचार करण्यासाठी पुस्तकं छापण्यासाठी ईसाई धर्माची पुस्तकं छापण्यासाठी पहिली प्रिंटिंग प्रेस चालवण्यात आली. म्हणून भारतात पहिल्या प्रिंटिंग प्रेस स्थापन करण्याचं श्रेय पण कोणाला जातं? पोर्तुगालींना जातं. 1632 ला ईसाई धर्माचा हुगलीमध्ये इतका प्रचार झाला की शेवटी शहाजहानने काय केलं तर यांना पोर्तुगालींना त्याच्यातून हाकलपट्टी करून दिली. जर मला तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहितीये की कोण आलं होतं? बाबर नंतर हुमायूं नंतर अकबर नंतर जहांगीर आणि जहांगीर नंतर त्याचा मुलगा गादीवर आला शहाजहा आणि बघा शहाजहा गादीवर आला आणि जसा शहाजहा गादीवर आला तर त्याने काय केलं तर इंग्रजांना हुगलीमधून पळून लावलं. का तर स्थानिक नागरिकांना स्थानिक मुसलमानांना धर्माचे अडचण निर्माण होते ते कारण ईसाई धर्माचा एवढा प्रचार चालू होता. ठीक आहे. पोर्तुगाल्यांनी भारतासाठी बघा काय काय आणलं? मका, काजू, संत्री, पपई, बटाट, तंबाखू हे तर सगळ्यांच्या आवडीचं आहे. त्याच्यात काही नाही सगळं त्याच्याशिवाय होत नाही लोकांची. ठीक आहे. यांची पश्चिम किनाऱ्यावरील वखारी जर हा भारत राज्य क्षेत्र जर मी तुम्हाला दाखवला तर हे पश्चिम घाट आणि पश्चिम घाटावर कोणकोणत्या वखारी येते बघा. कोचीन, गोवा, दमण, गंगोली, मँगलोर, कोलम, चोल आणि दीव. त्याचबरोबर पूर्व किनारपट्टीवर मद्रास, हुगली, चितगाव हे इत्यादी त्यांच्या वखारी होत्या. ते ही पोर्तुगालींचं सुरुवातीचं बेसिक स्ट्रक्चर होतं ज्याची आपण चर्चा केली. आता पुढची जी कंपनी तिला भारतात घेऊन येऊ आणि पुढच्या कंपनीचं नाव आहे डच कंपनी. ठीक आहे मित्रांनो, पुढची कंपनी कोणती आहे? डच कंपनी आहे. त्या डच कंपनी बद्दल आपण थोडीशी काय करूया? चर्चा करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये चारही कंपन्या भारतात घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर 1947 पर्यंत या कंपन्यांची काय स्थिती होती आपण ते बघूया. ठीक आहे मित्रांनो, पुढची कंपनी कोणती आली? डच. मला जर मित्रांनो डच कंपनी बद्दल काय सांगायचं जर ठरलं तर हिचं आजचं नाव जे आहे ते नेदरलँड. डच कंपनीचं आजचं नवीन नाव काय आहे? नेदरलँड. नेदरलँडमध्ये त्या काळामध्ये डच्चांनी कमीत कमी याला होलँड म्हणतात काही काही पुस्तकांमध्ये. तर त्या काळातले 17 व्यापारी एकत्र आले आणि या 17 व्यापाऱ्यांनी येऊन डच कंपनी किंवा ईस्ट इंडिया कंपनी ऑफ डचची स्थापना केली. ठीक आहे. स्थापना केली आणि जसा स्थापना केली तर ते तिथून निघाले, भारतात आले आणि भारतात त्यांची कंपनीची स्थापना झाली 1602 ला. भारतात आले 1603 ला आणि 1799 ला भारतात सोडलं. तर 3 ला आल्यानंतर त्यांनी आपली पहिली वखार मच्छलीपट्टणम या गावी सुरू केली. आणि त्या काळात भारतातल्या व्यापाराचं सगळ्यात मोठं जर स्थान कोणतं असेल तर ते सुरत होतं. आणि ह्याच काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सुरतची लूट केलेली आहे. सुरतची लूट करण्याच्या मागे आता तुम्हाला माहिती आहे 1623 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि पुढे काय काय झालं जे की आपण मराठ्यांच्या इतिहासामध्ये बघू. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सुरत लुटली, इंग्रजांनी पण सुरत लुटण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या काळामध्ये सुरत हा खूप मोठा व्यापाराचं पेठ होते. जसे की आज मुंबई आहे. आज कोण आहे? मुंबई आहे. ठीक आहे. तर यांनी आपली नंतर सुरतमध्ये वखार सुरू केली. यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि यांना श्रेय जातं की भारताचा जो कपडा आहे ना, भारताचा कपडा जगाच्या मार्केटवर स्थापन करण्याचं श्रेय यांना जातं. कारण की यांनी कधीच आपल्या मनमानी पद्धतीने त्याच्यावर कर लावला नाही, कराची उगाई केली. जी प्राइस इथं भेटली त्याच्यापेक्षा थोडस वाढून त्यांनी आपल्या बाजारामध्ये ठेवलं. म्हणून भारताचा कपडा जगाच्या मार्केटवर जर टिकला असेल तर तो यांच्यामुळे टिकला, डच्चांमुळे टिकला. ठीक आहे. पण मात्र 1799 ला आता बघा बंगाल आहे आणि बंगालचा जो
नवाब होता सिराज उद्दौला, सिराज उद्दौला याची हत्या इंग्रजांच्या मदतीने प्लासीच्या युद्धात कोण करतं, तर याचा सेनापती करतो ज्याचं नाव असतं मीर जाफर. आणि मीर जाफर बंगालचा नवाब बनतो 1757 ते 1760. पण ह्या मीर जाफरला लक्षात येतं, यार इंग्रज तर मला नुसतं शोषण करताय. इतकं शोषण झालं की या इंग्रजांना मी कसं बंगालमधून बाहेर काढावं, म्हणून त्याने डच्चांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याचं नवाबपद गेलं. पण दुसरीकडे 1799ला ह्या इंग्रजांनी डच्चांबरोबर बेदाऱ्याचं युद्ध केलं आणि ह्या युद्धामध्ये डच हरले. त्याच्यामुळे 1799ला यांनी भारत सोडला. तर भारतातून जाणारी जर पहिली कंपनी कोणती बनली असेल मित्रांनो, तर ती कोणती बनली? डच कंपनी बनली. कोणती बनली? डच. ठीक आहे. तर म्हणून ही कंपनी आपण सुरू केली. ही कशी आली आणि ही भारतातून कशी गेली हे मी तुम्हाला इथं क्लिअर केलं मित्रांनो. ठीक आहे. बघा मित्रांनो, डच देशातील जवळपास 17 व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, ज्यांना जंटलमॅन 17 म्हणण्यात आलं. 17 व्यापारी एकत्र आले ना, म्हणून त्यांना नाव काय दिलं? जंटलमॅन 17. ही कंपनी 1603 ला भारतात आली, जिने आपली पहिली वखार मछलीपट्टणमला स्थापित केली. या कंपनीने पुलिकट या ठिकाणी आपला पहिला किल्ला बांधला. त्याचबरोबर 1605 ला कोकणातील वेंगुर्ला या ठिकाणी आपली पहिली वखार सुरू केली. कोकणात म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी आपली पहिली वखार कुठं सुरू केली? वेंगुर्ला या ठिकाणी केली. ठीक आहे. डच्चांना श्रेय जातं की भारताचा कपडा जगाच्या मार्केटवर स्थापित करणे. मुघलांच्या दरबारात हेनरी डेफ, युसेफ फोक, अब्राहम हे चित्रकार होते. कोणाचे चित्रकार? पोर्तुगालींचे चित्रकार. 1663 ला पोर्तुगालींना धडा शिकवण्यासाठी डच्चांनी कोचीन जिंकले आणि त्या ठिकाणी आपला पहिला किल्ला बांधला. ठीक आहे. 1759 ला बेदाराच्या युद्धात इंग्रजांनी हरवले. त्याच्यामुळे 1799 डच्चांनी आपला बोऱ्या विस्तार आवरला आणि भारत सोडून दिला. डच्चांच्या वखारी बघा, 1605 मछलीपट्टणम, 1610 सुरत, 1645 कालिकट. ठीक आहे. त्याचबरोबर इतर छोट्या बघा, कासिम बाजार आज बांगलादेशमध्ये, बार नागोर, पटना, बालासोर व नागापट्टणम या ठिकाणी यांनी आपल्या वखारी सुरू केल्या. ठीक आहे. हे झालं मित्रांनो, कोणत्या कंपनीची आपण चर्चा केली? डच कंपनीची चर्चा केली. आता आपण मित्रांनो चर्चा करूया कोणाची? तर ज्यांनी आपलं सगळ्यात जास्त शोषण केलं यांची चर्चा करणं पण आपल्याला काय आहे? गरजेचं आहे. कारण 1947 पर्यंत यांनाच बघायचं आहे आपल्याला. बघा मित्रांनो, 1600 मध्ये जॉन विल्सन हा तिथला सगळ्यात मोठा व्यापारी होता. आणि ह्या व्यापाऱ्याने काय केलं की ईस्ट इंडिया कंपनी बनवायची ठरवली. ठीक आहे. भारतात व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. याला माहितीये 1505 ला पोर्तुगाली आलेले आणि पोर्तुगालींचा बिझनेस 100 वर्ष झाले. एवढा बिझनेस बघितल्यानंतर यांच्या लक्षात आलं की बाबा आपण भारताकडे जाणं काय हरकत नाहीये. आणि म्हणून ह्या संदर्भात जॉन विल्सनने 1600 मध्ये एक खाजगी कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी एक खाजगी कंपनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मग त्याच्यानंतर गेला राजाकडे की बाबा मला परपत्र द्या, लायसन्स द्या, मला ब्रिटनच्या बाहेर व्यापार करायला जायचंय, मला भारताकडे व्यापार करायला जायचंय. राजा म्हटला, बा आता सध्याला फ्रान्स बरोबर युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे देश नाही सोडू शकत, थांबून राह. 1608 पर्यंत याला स्टँड बाय ठेवलं. आणि जेव्हा 1608 ला जरा शांती आली तर जेम्स द्वितीयाने याला परमिशन दिली, जा बाबा 15 वर्षाचा मी तुला चार्टर देतो, तू जा व्यापार कर. आणि अशा प्रकारे राजाने जशी परमिशन दिली तर याने आपला सगळ्यात बेहतरीन कॅप्टन, सगळ्यात बहादूर कॅप्टन हॉकिंग्सच्या नेतृत्वात एक 7 शिप पुढे पाठवून दिला, 7 जणांची एक तुकडी पुढे पाठवून दिली. भारतात झाली भारताकडे व्यापारासाठी. ठीक आहे. तर 1608 ला कॅप्टन हॉकिंग्सच्या नेतृत्वात एक टीम भारतात आली. तर 1608 म्हटलं तर मित्रांनो 1607 ला तर अकबरची मृत्यू झाली. त्याचा मुलगा जहांगीर गादीवर आलेला आहे. बापाने एवढं कमवून ठेवलं की याला तलवार उचलायची गरज नाही पडत आहे. ठीक आहे. तर गंजून गेली बिचाराची तलवार. आणि जर इथं याने टाळलं असतं पण याने काही टाळलं नाही. तर 1608 ला कॅप्टन हॉकिंग्स हा कोणाच्या दरबारी गेला? जहांगीरच्या दरबारी गेला आणि सुरतमध्ये व्यापार करण्यासाठी परमिशन मागितली, जी की त्याने फेटाळली, नाही देऊ शकत.
मग त्याला सांगितलं बाबा बंगालकडे जाय, 24 परगणाची जागा आहे तिथे जाऊन व्यापार कर, तुला समुद्र लागतो तिथं पण समुद्र आहे, तिथे जाऊन व्यापार कर. ते तिथं गेले, काही काळ राहिले, पण त्यांचं सगळं लक्ष सुरतकडे होतं. म्हणून अस्थायी रूपाने 1608 सुरतमध्ये पहिली वखार सुरू केली. ती कशी आहे? अस्थायी, तिला स्थायी रूप दिलं नाही. 1613 तिला स्थायी रूप दिलं का? तर जहांगीरचा मुलगा आजारी पडला होता आणि ह्या साहेबांनी आपल्या होमिओपॅथीच्या औषधांनी त्याला बरं केलं आणि हा खुश झाला. 24 परगणाची जागा त्याला भेटून गेली, परवाना किंवा परगणाची जागा त्याला भेटून गेली आणि त्यांनी तिचा व्यापार सुरू केला आणि सुरतमध्ये स्थायी रूपाने आपली पहिली वखार सुरू करून दिली. अशा प्रकारे इंग्रजांनी आपला हळूहळू विस्तार करायला सुरुवात केली. 1740च्या आसपास त्यांनी मुंबईमध्ये पण आपली वखार सुरू केली. 1640च्या आसपास, ठीक आहे. मुंबईमध्ये वखार सुरू झाली, मद्रासमध्ये वखार म्हणजे एक प्रकार त्यांची फॅक्टरी, एक प्रकार त्यांचा कारखाना, जे संपूर्ण भारतातून कलेक्ट करणार, तिथं पॅक करणार, ब्रिटनला पाठवून देणार. एक प्रकारे शोषण करणारी कंपनी, ठीक आहे. आणि अशा प्रकारे हे सुरू झालं. इंग्रजांनी टप्प्याटप्प्याने आपला विकास करत गेले, छोट्या बेटांना जिंकत गेले आणि बघताच बघता ज्यांच्या लक्षात आलं की फ्रान्सिसी कंपनी 1664 भारतात आली, म्हणून ह्या फ्रान्सिसी कंपनीचं सगळं लक्ष मुंबईकडे गेलं. फ्रान्सिसी कंपनीचं सगळं लक्ष मुंबईकडे गेलं. फ्रान्सिसी कंपनी 150 वर्ष लेट आहे बाकीच्या तुलनेने, इंग्रजांपासून पण 68 वर्ष लेट आहे. आणि त्याच्यामुळे यांच्या लक्षात आलं की आपल्याला एक केंद्राची गरज आहे. पण जर बघायला जावा तर इथं युरोप, खास करून पोर्तुगाली आणि इंग्रज, डच ह्या 3 कंपन्यांचं राज्य आहे. त्याला इथं कुठेतरी पॉंडिचेरी जवळ थोडीशी जागा भेटली होती उभं राहायला. म्हणून या फ्रान्सिसी कंपनीचं अख्खं लक्ष कोणाकडे गेलं? मुंबईकडे गेलं. आणि मुंबईच्या संदर्भात त्यांनी आपली पॉलिसी करणार. त्याच्या आधी इंग्रजांनी, खास करून कंपनीचा जो व्यापारी होता त्याने आपली पॉलिसी केली. आणि जो ब्रिटिश राजा होता ज्याचं नाव होतं चार्ल्स द्वितीय, ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीय, याचं लग्न जो राजा डिसुजा होता, पोर्तुगाली राजा जो डिसुजा होता, त्याची मुलगी कॅथरीन हिच्या बरोबर लावून दिला. आता काही पुस्तक म्हणतात बहीण आहे, काही पुस्तकं म्हणतात मुलगी आहे. एनसीआरटी किंवा आम्ही जे दिल्लीचे पुस्तकं वाचले त्याच्यामध्ये मुलगी म्हटलेलं आहे. राज्यसेवेच्या पुस्तकांमध्ये, इकडचे जे लोकल पुस्तकं आहे त्यांच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की बाबा नाही, बहीण आहे, ठीक आहे. पण कोणतरी आहे आणि ह्या दोघांचं लग्न झालं. ह्या इतिहासामध्ये हे दोघं कधी भांडताना नाही दिसणार तुम्हाला. पोर्तुगाली कंपनी आणि इंग्रज कंपनी कधी भांडताना नाही दिसणार. छोट्या मोठ्या चिटूक झडप जर सोडल्या तर इतिहासात पोर्तुगाली एकदम शांततेत, म्हणून तर 1961 पर्यंत टिकले. नाही तर इंग्रज कोणाला टिकून देणार होते? डच्चांना हरवलंय, फ्रान्सिसींना हरवणार आहे आता थोड्या कर्नाटकच्या युद्धांमध्ये. इंग्रज तर कोणाचेच नव्हते, पोर्तुगाली कसं काय टिकले? हे कारण आहे त्याचं. आणि बघा ना, पोर्तुगाली राजाने जावायला विचारलं, म्हणजे ब्रिटनच्या पोर्तुगाली राजाने जावायला विचारलं की बाबा हुंडा काय पाहिजे? तर बिनला सारख्या जावायने मुंबई मागून घेतली, मुंबई हुंड्यात दिली. आणि ह्या मुंबईला 10,000 पाऊंड ह्या हिशोबाने कंपनीला देऊन टाकलं. कंपनीला तर तेच पाहिजे नव्हतं. झालं का मुंबईचं शोषण सुरू, ठीक आहे. आणि अशा प्रकारे यांनी आपला पाया आता भारतामध्ये मजबूत केला. कोणी? ईस्ट इंडिया कंपनी ऑफ ब्रिटिश. त्याच्यानंतर जर बघायला जावा तर 1698च्या आसपास गोविंदपुरा, सुतानती, कालिकट, 24 परगणा या 4 गावांच्या जमिनी एकत्र केला. 4 गावांच्या जमिनी एकत्र करून 1498ला कलकत्ता नावाच्या शहराची स्थापना केली. कलकत्ता नावाच्या शहराची स्थापना झाली. 1700ला इथंच किल्ला बांधला आणि त्याला दिलं पोर्ट विल्यमचा किल्ला. त्याला काय नाव दिलं? पोर्ट विल्यमचा किल्ला. हा तोच किल्ला आहे ज्या किल्ल्याला 1756ला तटबंदी झाली. आणि हा तोच किल्ला आहे जिथं या किल्ल्यावरूनच प्लासीचं युद्ध लढलं गेलं. आणि कालपर्यंत जी कंपनी व्यापार करत होती ती आता भारताच्या राजनैतिक शक्त्यांमध्ये उतरली. ही कंपनी फक्त व्यापार करायला आली होती. आणि बघा, हाच तो किल्ला कारण ठरला ज्याची तटबंदी झाली. बंगालमध्ये बघू आपण हे सगळं, ठीक आहे. तर अशा प्रकारे इंग्रजांनी आपला पाया रवायला सुरुवात केली. हळूहळू काय काय पॉलिसी केल्या, काय काय नाही ते आपण एक टप्प्याने बघणार आहे. म्हणून आपण बघू
की याच्यात मद्रासचा जनक कोण होता, मुंबईचा जनक कोण होता, कलकत्त्याची स्थापना कोणी केली. तर ह्या सगळे जे पॉइंट्स आहे तर हे आपण इंट्रोडक्शन मध्ये बघू. पण पुढचा जो इतिहास आहे तर तो आपण टप्प्याटप्प्याने बघत चालू. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा या कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. कोणी केली? जॉन विल्सनने केली. त्याचा मित्र जॉन मिल्ट केली. नंतर मिल्ट गायब झाला अचानक. फ्रान्स बरोबर युद्ध चालू असल्यामुळे राणीने व्यापाराला परमिशन दिली नाही. 1608 ला राजा जेम्स द्वितीय याने कंपनीला एक 15 वर्षाचा परवाना दिला आणि कॅप्टन हॉकिंगच्या नेतृत्वात भारतात व्यापारासाठी एक टीम पाठवली, ज्यांनी जहांगीरच्या दरबारी उपस्थित राहिले. ठीक आहे. कंपनीने आपली पहिली वखार 1608 ला सुरत मध्ये सुरू केली, पण ती अस्थायी होती, परमनंट नव्हती. तिला परमनंट रूप कधी दिलं रे? 1613 ला दिलं. 1632 ला गोलाकुंडाचा जो शासक होता त्याने इंग्रजांना आपल्या क्षेत्रामध्ये मुक्त व्यापाराचं पत्र दिलं, जे की त्यांच्यासाठी एकदम लाभदायक ठरलं, कारण कर द्यायचंच नाहीये. बिना कराचा व्यापार सुरू झाला. तर सुरुवात केली ह्या गोलाकुंडाच्या शासकापासून. ठीक आहे. 1640 ला मद्रासच्या सेंट जॉर्ज या ठिकाणी यांनी आपला पहिला किल्ला बांधला. तो किल्ला बांधण्याचं श्रेय फ्रान्सिसी डेला जातं, म्हणून फ्रान्सिसी डेला मद्रासचा जनक असे म्हणतात. जर आयोगाने तुम्हाला विचारलं की मद्रासचा जनक कोण आहे, तर तो फ्रान्सिसी डे, ज्याने तिथं पहिला आपला काय बांधला? किल्ला बांधला. बघा 1664 ला पोर्तुगाली शासकने आपल्या मुलीचं लग्न ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीय बरोबर लावलं. जर तुम्हाला मुलीचं नाव जर लागत असेल तर तुम्ही नाव घ्या कॅथरीन. कॅथरीन. ठीक आहे. इंग्रजांनी मुंबईचा पहिला गव्हर्नर गॅरॉल्ड अँजिर याला बनवले. औरंगजेबच्या शासन काळामध्ये इंग्रजांनी सुरत लुटण्याचा प्रयत्न केला, जो की विफल ठरला. ठीक आहे. 1698 ला इंग्रजांनी बघा 1698 ला इंग्रजांनी या 3 गावांच्या जमिनी एकत्र केल्या: गोविंदपुरा, कालिकट, सुतानती आणि 24 परगणा. ठीक आहे. आणि कलकत्ता नावाच्या शहराची स्थापना केली. चार्ल्स आयरने या ठिकाणी पोर्ट विल्यमचा किल्ला बांधला, जो की पुढे जाऊन प्लासीच्या युद्धाचं कारण ठरला. प्लासीचं युद्ध 1757. 1720 ला मुंबईमध्ये चार्ल्स बून याने किल्ला बांधला आणि म्हणून याला मुंबईचा जनक म्हणून ओळखला जातो. हुगलीमध्ये ईसाई धर्माचा अत्याधिक प्रचार झाल्यामुळे औरंगजेबने इंग्रजांना इथून हकलून दिलं. त्यामुळे जो सेनापती होता चाइल्डने याने काय केली? माफी मागितली. ठीक आहे. 1717 ला मुघल बादशाह फारुख सियार याने संपूर्ण भारतात इंग्रजांना व्यापाराचं मुक्त पत्र देऊन टाकलं आणि याचा अर्थ क्लिअर केलं की इंग्रजांनी आता संपूर्ण भारतात पुढेही व्यापार करा, तुमच्यावर कोणी कर लावणार नाही. जो ब्रिटिशांसाठी मॅग्ना कार्टा ठरला, आता इथून पुढे ब्रिटिश आपल्या मर्जीने व्यापार करायला लागले. ठीक आहे. तर ही फारुख सियारची सगळ्यात मोठी चूक होती. तर बिचाराचं पण काही दुःख नाहीये. 1707 ला आपल्या आजोबांचे मृत्यू झाली, ज्याचं नाव होतं औरंगजेब. आणि औरंगजेब 1707 ला गेल्यानंतर 1717 म्हणजे त्याच्यापर्यंत कमीत कमी 5 ते 6 मुघल बादशाह बदलले गेले. म्हणजे इथं भाऊ आता एकमेकांना सत्तेसाठी मारायला लागले होते, हत्या सुरू झाल्या होत्या. आणि त्याच्यामुळे याला पण टेन्शन आलं की कधी कोण आपला बळी देईल, त्याच्यापेक्षा इंग्रजांच्या बाजूने जाऊ, आणि इंग्रजांना मुक्त व्यापाराचं पत्र दिलं. त्याच्या एका चुकीमुळे भारतातल्या सगळ्या क्षत्रिय शक्त्यांना इंग्रज झेलावं लागले. त्यांनी हे नव्हतं करायला पाहिजे. ठीक आहे. कंपनीने आपल्या वखारी कुठं कुठं उभ्या केल्या रे? तर कंपनीच्या वखारी बघा, सुरतमध्ये, अहमदाबाद, बडोज, आग्रा, बालासोर, मद्रास, हुगली, मुंबई या ठिकाणी कंपनीच्या काय आहे? वखारी आहे. ठीक आहे. आता जी पुढची कंपनी येणार आहे मित्रांनो, ते फ्रान्सिसी कंपनी येणार आहे. तर फ्रान्सिसी कंपनी बद्दल आपण चर्चा करूया. ठीक आहे. शेवटची कंपनी आहे. ठीक आहे. शेवटची कंपनी आहे फ्रान्सिसी कंपनी बद्दल आपण चर्चा करूया मित्रांनो. बघा सिच्युएशन बघा. 1664 कंपनीची स्थापना फ्रान्समध्ये झाली. फ्रान्सची राजधानी पॅरिस. आणि तिथला जो शासक होता ज्याचं नाव होतं लुई 14वा. लुई 14वाचा एक मंत्री होता ज्याचं नाव होतं कोबाल्ट. लुई 14वाचा एक मंत्री होता ज्याचं नाव होतं कोबाल्ट. आणि कोबाल्टने म्हटलं की बाबा आपले शत्रू तिकडे जाऊन पोहोचले. फ्रान्सचे सगळ्यात मोठे शत्रू त्या काळामध्ये इंग्रज होते. प्रथम आणि दुसऱ्या विश्वयुद्धात
पक्के मित्र बनले. कालपर्यंतचे जे पक्के शत्रू होते ते आजचे पक्के मित्र बनलेले होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, लुई 14वा याने आपला मंत्री जो कोबाल्ट होता, कोबाल्टला सांगितलं आणि कोबाल्टच्या मदतीने ईस्ट इंडिया कंपनी ऑफ फ्रान्सिसची स्थापना केली. याचा अर्थ क्लिअर आहे की ही एक सरकारी कंपनी होती. ही एक सरकारी कंपनी होती. या कंपनीचा पहिला गव्हर्नर कोण बनणार आहे? तर मार्टिन फ्रँकॉई. मार्टिन फ्रँकॉई या कंपनीचा पहिला गव्हर्नर मार्टिन फ्रँकॉई बनला, जो भारताकडे आला आणि भारताकडे आल्यानंतर पॉंडिचेरीच्या बाजूला त्याला एक छोटंसं बेड भेटलं आणि तिथं उभा राहिला. कोणीच विचारायला विचारत नव्हतं. ठीक आहे. 1668ला फ्रान्सिसींनी आपली पहिली वखार सुरतला सुरू केली. ठीक आहे. 1740ला कंपनीने डुप्लेला आपला गव्हर्नर म्हणून नेमलं. लक्षात घ्या, हा तोच डुप्ले ज्याने ही कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली होती. कंपनी व्यापार करण्यासाठी आली होती आणि व्यापारिक शक्तीला राजकीय शक्ती करून दिलं. राजकीय शक्ती करून दिलं. या डुप्लेच्या कूटनीतीमुळे कालपर्यंत जेवढ्या कंपन्या भारतात व्यापार करायला आल्या होत्या त्या सगळ्या क्षत्रिय शक्त्या बनून गेल्या, स्थानिक शक्त्या बनून गेल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यांनी भारताला गुलाम केलं. ठीक आहे. बघा, डुप्लेने काय केलं, तर डुप्लेने एका साईडला कर्नाटकच्या राजकारणात हस्तक्षेप केला. इथं कर्नाटक आहे, इथं हैदराबाद आहे. एका साईडला याने कर्नाटकच्या राजकारणात हस्तक्षेप केला, हैदराबादच्या राजकारणात हस्तक्षेप केला आणि म्हणून हे कालपर्यंत जी व्यापार करायला जी शक्ती आली होती ती आता राजकीय शक्ती बनून गेली. याच्याच कार्यकाळात व्यापारिक कंपनी ही राजकीय कंपनी बनली, जिने हैदराबाद आणि कर्नाटकच्या राजकारणात हस्तक्षेप केला. म्हणजे एखाद्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर तिथं काही ना काही तर परिणाम होणार. परिणाम झाला, त्याच्या हस्तक्षेपामुळे परिणाम झाला. काय परिणाम झाला? 3 कर्नाटकचे युद्ध आणि 3 कर्नाटकच्या युद्धांमध्ये 2 गट पडले. पहिला गट फ्रान्सिसी गट होता आणि मी तुम्हाला सांगितलं फ्रान्स आणि इंग्रज हे ब्रिटन मधूनच शत्रू बनून आलेले होते, तर भारतात पण शत्रू म्हणूनच वागणार आहे. ठीक आहे. आणि मग सिच्युएशन बघा, फ्रान्सचा जो डुप्ले होता, ह्या डुप्लेने काय केलं, तर कर्नाटकमध्ये हा जो चंदा साहेब आहे ना, कर्नाटकचा चंदा साहेब, याचा दाजी आहे अनुरुद्दीन. हा काय त्याचा दाजी आहे, दाजी. ठीक आहे. मेहुण्याने दाजीला सांगितलं मला आर्कटच्या किल्ल्याचा राजा बनव, आर्कटच्या किल्ल्याचा राजा बनव. दाजी ऐकणार आहे का? तू काही मागितलं मी तुला देईल. ठीक आहे. जावई असतातच असे. ठीक आहे. तर चंदा साहेब नाराज झाले, त्यांनी फ्रान्सिसी ग्रुप जॉईन केला. दुसऱ्या साईडला कमरुद्दीनचे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा नासिर जंग गादीवर आला, नवाब झाला आणि त्याचा भाचा किंवा त्याचा सेनापती म्हणा, भाचा म्हटला तरी चालेल, सेनापती म्हटला तरी चालेल, हा जो मुझफ्फराबाद जंग होता तर याला काय बनायचं होतं, हैदराबादचा नवाब निजाम बनायचं होतं, निजाम. आणि ऑलरेडी निजाम तर मुलगा बनणार निजाम पदासाठी. ह्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. नवाब आणि राजा बनण्यासाठी या दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. आणि अशा प्रकारे फ्रान्सिसीने चंदा साहेब मुझफ्फराबाद जंग आपल्याकडे ओढून घेतले, तर हे 2 गरीब बिचारे कोणाकडे पाहिले, इंग्रजांकडे. आणि अशा प्रकारे हा पहिला त्रिकूट तयार झाला, हा दुसरा त्रिकूट तयार झाला आणि ह्या त्रिकुटाच्या चक्करमध्ये 3 कर्नाटकचे युद्ध झाले. वास्तविकमध्ये हे व्हायला नव्हते पाहिजे, म्हणजे ह्या कंपन्यांनी भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप नसता केला. ठीक आहे. बघा, कर्नाटकचं प्रथम युद्ध कुठं लढलं गेलं, सेट टोमे या छोट्याशा गावी लढलं गेलं. हे फायनल दिवशीच घडलेलं आहे. हे लगातार 2-3 वर्ष चालतात, छोट्या मोठ्या जोडूप चालत राहतात. इथं सिच्युएशन अशी होती की यांचे त्रिकूट तर तयार झाले. त्रिकूट तयार झाल्यानंतर इंग्रजांचा जो सेनापती होता त्याने फ्रान्सिसींचे जहाज पकडले. आता हे कोरोमंडल जे जहाज पकडले ते काही इंग्रज सोडायला तयार नव्हते. त्याच्या खाली फिलिपियनच्या खाली मॉरिशियस आहे आणि त्यावेळेस मॉरिशियस मधून फ्रान्सिसींनी आपली मोठी सेना बोलवली आणि त्यांनी मद्रास आणि कोरोमंडल जिंकलं. सुरू झालं प्रथम कर्नाटकचं युद्ध. असं म्हटलं जातं प्रथम कर्नाटकच्या युद्धाच्या खऱ्या बिया तर तिकडे ब्रिटनमध्ये ठेवल्या गेल्या होत्या, फ्रान्समध्ये ठेवल्या होत्या. तिकडे त्यांचं युद्ध सुरू झालं होतं. त्यांना ऑस्ट्रेलिया पाहिजे होता. ऑस्ट्रेलियाचा वारसा कोणाचा, ब्रिटनचा का आमचा, याच्यावरून भांडणं सुरू झाली. तिकडं भांडणं सुरू झाले तर आग इकडं लागली आणि ह्या आगीच्या संदर्भात सुरू काय झालं, प्रथम कर्नाटकचं युद्ध इंग्रज आणि फ्रान्सिसी. वास्तविकमध्ये ह्या 2 भामट्यांचं युद्ध होतं, ज्याच्यात ह्या आपल्या मराठ्या शक्त्या मारल्या, भारतीय शक्त्या मारल्या गेल्या. ठीक आहे. खरं तर हे युद्ध ऑस्ट्रेलियाच्या वारसा हक्कापासून सुरू झालं. या युद्धात इंग्रज सेनापती बोर्नेट याने फ्रान्सिसी जहाजा पकडल्या, तर मॉरिशियसचा जो होता सेनापती बारदोली याने मद्रास आणि कोरोमंडल जिंकून घेतलं. बघा. ठीक आहे. याच वेळेस इंग्रज गव्हर्नर मॉर्से तर
आणि हा रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळेस तिथं मद्रासमध्ये क्लर्क होते. हा रॉबर्ट क्लाइव्ह आता क्लर्क आहे, नंतर सिनियर क्लर्क होणार आहे आणि कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून हा ओळखला जाणार आहे. हा ब्रिटन मधला सगळ्यात मोठा दरोडेखोर होता. याला पकडायला पोलीस आले होते. लक्षात ठेवा, इतिहासात हा नमुना लय महत्वाचा आहे आपल्याला. कर्नाटकचं प्रथम युद्ध सेट टोमे या गावी झालं आणि फ्रान्सिसी सेनापती पॅरेडाईने इंग्रज व कर्नाटकच्या नवाबांना हरवले. इंग्रज व कर्नाटकच्या नवाबाला हरवले. फ्रान्समध्ये तह झाला, युरोपमध्ये तह झाला, एक्सला शेपेल तह झाला. त्याच्यामुळे तिथं युद्ध थांबलं आणि या संदर्भात भारतात पण युद्ध थांबून गेलं. तिकडं शांती, इकडं शांती. तिकडं युद्ध सुरू, इकडे युद्ध सुरू. ठीक आहे. द्वितीय कर्नाटक युद्ध 1748 ते 1756. इंग्रज, फ्रान्सिसी, कर्नाटक, हैदराबाद यांच्यात राजपद मिळवण्यासाठी भांडणं सुरू होते, ते कंटिन्यू चालले. ठीक आहे. कर्नाटकचा नवाब अनुरुद्दीन याचा मेवना चंदा साहेब याला आर्केटच्या किल्ल्याचा राजा बनायचं होतं. हैदराबादचा ठीक आहे, हैदराबादचा जो नवाब होता ज्याचं नाव होतं नासिर आणि त्याचा सेनापती होता मुझफ्फर जंग यांच्यात नवाब पदावरून, नवाब तर नाही म्हणतो ना, निजाम पदावरून काय सुरू झाले, वादविवाद झाले. एकाला राजा बनायचं होतं, एकाला निजाम बनायचं होतं. म्हणून हा जो फ्रान्सिसी गट आहे ना, त्या फ्रान्सिसी गटाने ऑगस्ट 1949 ला वेल्लोर या ठिकाणी अनुरुद्दीन याला पकडून त्याची हत्या केली. तर नासिर जंग ही मारला जातो. इंग्रज गटाचे दोन्ही प्रबल नेते मारले गेले. त्याच्यामुळे हे युद्ध इंग्रजांच्या हाताच्या बाहेर गेलं होतं. ठीक आहे. यानंतर फ्रान्सिसी कंपनीने हैदराबादच्या दरबारी हा जो मुझफ्फर जंग आहे याला निजाम बनवलं आणि तिथं आपला प्रतिनिधी बसवला ज्याचं नाव होतं बुशी. ठीक आहे, बुशी लक्षात ठेवा, महत्वाचा रोल आहे बुशीचा. इंग्रजांनी मोहम्मद आसिम हा कोणाचा मुलगा, अनुरुद्दीनचा मुलगा. अनुरुद्दीनच्या मुलाला प्रॉमिस केलं की तू चंदा साहेबची हत्या करायला आम्हाला मदत कर, आम्ही तुला काय करू, पुढचा कर्नाटकचा राजा बनू. त्याला पण तेच हवं लागतं. म्हणून इंग्रजांनी मोहम्मद आसिमच्या मदतीने आर्कटचा किल्ला जिंकला, चंदा साहेब पकडून त्याची हत्या केली. ठीक आहे. आर्कटच्या पराभवानंतर डुप्लेला घरी बोलवले. ही फ्रान्सिसी कंपनीची सगळ्यात मोठी चूक. मागच्या 16 वर्षापासून युद्ध लढतोय, याला सगळा अनुभव आलेला होता, वेळेवर याला बोलून घेतलं. ठीक आहे. डुप्लेला घरी बोलवलं व त्याच्या जागी गॉडव्ह्यू याला गव्हर्नर म्हणून भारतात पाठवले. गॉडव्ह्यूने इंग्रजांबरोबर पॉंडिचेरीचा तह केला, फक्त तह करण्यासाठी पाठवलं होतं. यानंतर दुसरे कर्नाटकचे युद्ध समाप्त झाले. तिसरे आणि अंतिम कर्नाटकचे युद्ध जे कुठं लढलं गेलं, वाडी वॉश मध्ये लढलं गेलं किंवा वाडी वॉश मध्ये लढलं गेलं. ठीक आहे. सेट वाडीवॉश एप्रिल 1758 मध्ये काउंट डी लाली हा फ्रान्सिसी गव्हर्नर बनून आला, ज्याला काहीच अनुभव नव्हता. गव्हर्नर आणि सेनापती, कंपनीचा पक्का कार्यक्रम आहे. आणि हा नमुना जसा आला ना, याने बुशीला उचललं हैदराबाद मधून, आणि इकडे मद्रासला वापस घेऊन आला, जी त्याची सगळ्यात मोठी चूक झाली. कारण हैदराबाद मध्ये बुशी बसेल होता, म्हणजे एक प्रकारे फ्रान्सिसी कंपनीचं हैदराबाद मध्ये नियंत्रण होतं. जसं बुशीला काढलं, इंग्रजांचं नियंत्रण सुरू झालं आणि ही याची सगळ्यात मोठी चूक ठरली. ठीक आहे. इंग्रज सेनापती आयरकूट याने एक मोठी सेना तयार केली आणि 1763 ला फ्रान्सिसी कंपनीला वादिवाश इथं मात दिली आणि अशा प्रकारे पॅरिसचा करार झाला आणि तिसरं कर्नाटकचं युद्ध संपलं. आणि याच्यातून पॅरिस मधून एक ठरलं की आता फ्रान्सिसी कंपनी भारतात फक्त आणि फक्त काय करणार आहे, व्यापार करणार आहे, ते दुसरं काही करणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चारीच्या चारी कंपन्या भारतात घेऊन आलो, त्यांची चर्चा केली. आणि जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे सगळे लेक्चर तुमच्यासाठी डेमो किंवा फ्रीमध्ये अवेलेबल केलं. आणि हे जर तुम्हाला फ्रीमध्ये बघायचे असेल आणि ह्याच्या नोट्स तुम्हाला जर आमच्या लागत असेल तर ह्या लक्ष करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटून जाईल. या प्लॅटफॉर्मला तुम्ही यांच्यापैकी कोणालाही एकाला स्कॅन करा किंवा सगळ्यांना स्कॅन करून जॉईन होऊ शकतात. तर मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने जॉईन करा, हे तुम्हाला मी नम्र विनंती करतो. आणि लक्ष करिअर अकॅडमी मध्ये तुम्ही हे लेक्चर ऐकलं त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.